वेळ घ्या. ठेवा तुम्ही, घेतो मी नंतर. असं करून कसं चालेल? आधीच खूप उशीर झालाय. औषधं वेळेवर घेतली पाहिजेत ना. नंतर घेतो कळत नाहीये का तुम्हाला? आर्या नाहीये तर गोळ्याच घ्याव्याशी वाटत नाहीये. तीच द्यायची ना. काहीच करावंसं वाटत नाही. मिस करतोय मी तिला खूप. प्रेमात पडल्यावर असंच होतं. प्रेम तिची सवय झाली होती मला. सवय मला सांगतोयस? आर्या गेल्यापासून चैन पडत नाहीये तुला, झोप लागत नाहीये. गोळ्या घेतल्यास का? हा, सवय नाहीये ही. प्रेम आहे प्रेम. उगाच काहीतरी बोलू नकोस. माझं सईवर प्रेम आहे. अच्छा, स्वतःशीच कबूल करायला घाबरतोयस? मला न सांगून काय करशील? मला कळणार. प्रेमात पडलायस तू आर्याच्या. प्रेमात कर ना, एक्सेप्ट कर. किती फसवणार आहेस मला? तर जा रे तू, चल. पुन्हा तू पुन्हा नको होतं का यायला? नाही नाही उलट यार. परत कशी काय आलीस? ते सगळं जाऊ दे. तू वेळेवर गोळी का नाही घेतली आहेस? घे, धर. सांग ना तू. तू परत कशी काय आलीस? अरे ऍक्च्युली मी विचार केला की ह्या वाड्याबाहेर राहून आईबाबांना सोडवणं जरा डिफिकल्ट आहे. त्यामुळे ह्या वाड्यात राहूनच आईबाबांना सोडवते म्हणून. आणि तू आता आपल्याच रूम मध्ये राहा. बरोबर बोलतोय तो. अगं, एक म्हणजे ही तुझी हक्काची, तुझ्या नवऱ्याची खोली आहे, आणि दुसरं म्हणजे त्याला काय हवं काय नग ते पाया हवीस ना तू. हो आजी, तुमचं अगदी बरोबर आहे. पण मी इथे राहिले तर अमुकच्या आईला नाही आवडणार. ते त्यांना हर्ट होईल आणि मग पुन्हा वाद होतील. त्यापेक्षा मी तुमच्याच खोलीत राहते. ते बघू आपण नंतर. चल. आराम कर. खुश ना आता? गेली ना बेचैनी? अरे झालं ना मनासारखं. अजून किती वेळा नाकारणार आहेस? काय ये इश्क है मेरे दोस्त, कबूल कर लो. अरे पकड़ पकड़. अरे उठ ना. पकड़ ना मला. अरे पकड़ ना. घाबरलास का? हा,
कसला पोलीस वालायस रे तू? साधं मला पकडून पण नाही देऊ शकत रे. अरे, पकड पकड. अरे उठ ना. घाबरला घाबरला मला. आओ काय काय होते तुम्हाला? हा शांत व्हा अगोदर. हा ही चित्र स्वप्न पडलं भाई तुम्हाला? होय, स्वप्नच होत. ती बिन संकेत हातात मी सापलंय, सापडणं बी झालंय, पण स्वप्नात बरोबर येतोय. माझ्यावर असत होता, माझ्यावर. त्याला ना मला ना असं झालं आता ना, त्याला दिसल्या क्षणी गोळीच घालून बंदूक होता माझी. आओ, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा अगोदर. हा कशा पाहिजे त्याचा विचार करता एवढा? तो सापडल. अरे पण कधी? ते सगळीकडे नाकाबंदी लावली, या वाड्यावर बी पहारा वाढवलाय, तरी बी गावाला. ते समजा ठीक आहे, पण तुम्ही आता शांत व्हा भाऊ, झोपा. तो बाहेर बी नाही गेलाय, वाड्यावर बी नाही आला. मग तो गेलाय कुठं? कुठं निघाला सामान घेऊन? सामान कोणाचं आहे? काय विचारतात आई साहेब? कुणाचं आहे सामान? आर्या वहिनींचं सामान आहे, फार्म हाऊसवरती शिफ्ट करायला सांगितले. आर्याचं सामान फार्म हाऊसवर शिफ्ट करायचं कोणी सांगितलं? आम्ही आम्ही सामान फार्म हाऊसवर न्यायला सांगितलंय. अहो पण आई साहेब, आर्या आता फार्म हाऊसवरच राहणार आहे. हे कोणी ठरवलं? तुझ्या बायकोनी. अहो आजी काय बी काय बोलताय? आई साहेब कधी असं काय बोलल्या? ही आर्याच काहीतरी खोटं बोलतीये. काय ग, आता माझ्या नावाने खोटं बी बोलायला लागली तू? कोणीच खोटं बोलत नाहीये. तूच सांगितलं होतंस ना आर्याला आमुकच्या खोलीत राहायचं नाही म्हणून. तुझा हुकूम होता तो. तेव्हा आम्ही विचार केला, म्हणलं बायकोनं नवऱ्याच्या खोलीमध्ये राहायचं नाही, ते घरात तरी कशाला राहायचं. म्हटलं पाठवून द्यावं फार्म हाऊसवर. कुठली गोष्ट कुठं नेत आहे? मी म्हणले होते, पण माझा म्हणण्याचा अर्थ असा नव्हता. ऐकलंस माझा? ऐकलंस ना? चल ग आर्या. आई साहेब, आर्या घर सोडून जाऊ शकत नाही, तशी गुरुजींची आज्ञा आहे, आणि गुरुजींची आज्ञा कोणी बी मोडू शकत नाही. आर्या जर घरात राहणार असेल तर ती अमुकच्या खोलीतच राहील, आणि नाहीतर फार्म हाऊसवर. अहो काय हट्टीपणा चाललाय तुमचा? हट्टीपणा तर तुझी बायको करतीये. मला बाकीचं काही माहित नाही, पण माझ्या अमोघला काही होता कामा नये. चल आर्या. माधव बाजूला हो. आता आम्ही बी आर्या बरोबर फार्म हाऊसवर राहायला जाणार. आणि हे फायनल. कळलं? नाही आई साहेब, तुम्ही जर घर सोडलं तर समध्या गावामध्ये आमची नाचक्की होईल. आई साहेब, तुमच्या समोर हात जोडून विनंती करतो, आमच्या इमेजचा प्रश्न आहे. हे बघा, मीडियावाले ना अशाच समध्या गोष्टींवर टपलेले असतात, तेव्हा नका जाऊ. ऐका माझं. दादासाहेब, वहिनी साहेबांनी समजवा की. सरकार, मी काय म्हणतो, गुरुजींचं कवच अमुकच्या भोवती आहे, तेव्हा त्याला काय बी होणार नाही. अहो पण आई जे काही म्हणतायत ते मान्य करा आमच्यासाठी. ठीक आहे, यांच्या आणि भाऊसाहेबांच्या इमेजसाठी आम्ही एक पाऊल मागे घेतो, पण इथे समध्यांनी लक्षात ठेवायचं, माझ्या अमोघला काही झालं तर कुठली बी तडजोड होणार नाही. अमुकचा जीव जितका तुमच्यासाठी महत्वाचा आहे, तितकाच माझ्यासाठी पण, आणि कायम राहील.
कारण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला. तुम्हाला कुठलीही तडजोड करावी लागणार नाही. निश्चिंत राहा. सागर, समजा सामान अमुकच्या खोलीत ठेव. चला रे. आजी, तुम्ही उगाचच भांडलात सगळ्यांशी. मला फारच ऑकवर्ड झालं. नग मनावर घेऊस. हे बघ, ठकाशी महाठकवा हवं. आणि तुला सांगते, माझ्या अंगात ना आता लय उत्साह आलाय बघ. म्हणजे तुझ्या ना अमुकच्या नात्याचं कोडच उलगडलंय मला. आणि तुला बी मी ठणकावून सांगते, हा तुझाच नवरा आहे आणि खोली बी तुझीच आहे. अगं एवढं अमुकसाठी व्रत केलं, त्याचा जीव वाचवलास आणि तेवढ्यावर नाही भागायचं. त्याला ठणठणीत बरा करायचा आहे तुला. आणि त्याच्यासाठी तुला इथंच राहावं हवं, या खोलीत. कळलं? अजून झोपेतच आहे. जागा आहे. जागा आहेस. तू आर्या, हे सामान बॅग्स का? मी माझं सगळं सामान घेऊन आपल्या खोलीत आले आणि इथेच राहणार आहे. रिअली? हळू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमची सकाळची गोळी राहिली आहे. ठीक आहे. बरं, एक सेकंड. अजून एक गोळी राहिली आहे, घेऊन येते. सिस्टर, ते काय? तुमच्या छातीतून काढलेली गोळी आहे. तुमच्या घरातल्यांनी डॉक्टरांकडून मागवली आहे म्हणून ठेवली आहे ती. कशाला मागवायची? ही काय ठेवायची वस्तू आहे का? थांब थांब. काय? दे कशाला? प्लीज.
सॉरी अमुक, मला माहिती आहे ह्या गोळीशी जोडलेली आठवण फारशी चांगली नाहीये, पण मी अपवाद आहे याला. कारण माझा जीव वाचवण्यासाठी तू ही गोळी छातीवर झेललीस, त्यामुळे माझ्यासाठी ही गोळी जीव घेणारी नाही, तर जीव वाचवणारी आहे. आणि तू जे धाडस दाखवलंयस त्याची आठवण म्हणून मला ही जपून ठेवायची. प्लीज अगं पण हे प्लीज. थँक्यू. संकेतचं काय? पंडित दादा बरोबर गेलाय आणि सुखरूप आहे. हो, पण फोन करून विचारायला हवं. हा. विसरलास? तूच दिलेला ना तुझा फोन, तुझंच सिम घालून. हाय नो. आणि जरी कॉल मी केला तरी नाव तुझंच येणार. एकूण एकच. नंबर ट्रेसला लावलाय. वार पट्ट्या, एक नंबर काम केलंस बघ. आत्ता शोधतोयस मिलिंदचा चेला. हा, ठेव ठेव. आओ, सापडला काय संकेत? जातोय कुठं, सापडणारच. मी पंडितचा नंबर माझ्या टीमला देऊन ठेवलाय आणि सांगितलंय त्याचं लोकेशन ट्रेस करा आणि दुसरीकडे फोन बी टॅप करायला सांगितलं. आता तो कुणाशी बी काय बी कधी बी बोलला, माझ्या हातात गावतोय का नाही बघ. वार माझ्या वाघा. हॅलो. हॅलो पंडित दादा, कसा आहेस? अगं मी बरं आहे की ताई, बोल. बरं, संकेतला कुठे ठेवलंयस? म्हणजे सुखरूप आहे ना तो? अगे संकेत एकदम सेफ आहे, तू टेन्शनच घेऊ नको. आपल्या भिकूच्या मारानावर नाही खोपतय, तिकडेच ठेवलंय संकेतला. भिकूचा माळरान? आणि एक सांगू का, त्या खोपट्याकडे वर्षानुवर्ष कोणी फिरकलो सुद्धा नाही. त्यामुळे तू काळजी करू नको, संकेत एकदम सेफ आहे तिकडं. काळूबाईच्या नावानं सांग बघ. सॉरी पंडित दादा, तुला सांगायला नको, पण संकेतची नीट काळजी घे. बस का ताई, विषय आहे का? आणि ऐक, तू पण तिकडं त्या घरात जपून राहा. कधी बी तुझा विचार बदलला आणि तिथून निघावंसं वाटलं तर फक्त एक फोन फिरवायचा, का लगेच दावत येईन मी. नाही पंडित दादा, माझं मिशन पूर्ण झाल्याशिवाय मी इथून पळणार नाही. हो, आता बाहेर मात्र पडणार आहे. मंदात त्याला कधी भेटते असं झालंय रे मला. बरोबर आहे ताई, जीवाला ओढ लागणारच म्हणा. पर जे करशील ते जपून कर. हो. चल ठेवतो. आओ, हा बोल. साहेब, आत्ताच अमुकदारांच्या दुसऱ्या मोबाईलवरून पंडितच्या मोबाईलवर एक कॉल होता. रेकॉर्ड केला? कॉल रेकॉर्ड केला. वा वा, लय बेस्ट केलंस बघ. आलोच लगेच. आओ, काय झालं? सापडला का तो संकेत? सांगा ना पटकन, काय झालं? लय भारी काम झालंय बघ. त्या पंडितच्या फोनवर अमुकच्या फोनवरून फोन आलता. मग काय, अगं तो फोन अमुकने केला असेल, नाहीतर आर्याने केला असेल, आणि 100% सांगतोय संकेत बद्दलच विचारला असेल. आता जातो, ते सगळं ऐकतो आणि त्या कार्ट्याचा ना नरडच धरतो.
तुम्ही गाठा त्या संकेतला आणि मी इथं आहेच त्या आर्याकडे बघायला. किती ग सोसलंयस तू आत्या, अगदी एकटीनं. पण आता तू एकटी नाहीयेस. मी सगळी कसर भरून काढली.